महाबली हनुमानाने केले भीमाचे गर्वहरण. एकदा भीम जंगलातून जात होता. वाटेत त्याला एक शेपटी आडवी पसरलेली दिसली. बाजूला झाडाखाली एक म्हातारी माकड बसले होते. त्याचीच ही लांबलचक शेपटी होती. भीम म्हणाला, ही माकडा, तुझी शेपटी बाजूला घे. माकड म्हणाले, मी म्हातारा झालो आहे, फार आजारी आहे, माझी शेपटी मलाच उचलता येत नाही, तेव्हा कृपा करून तूच शेपटी बाजूला कर. भीम म्हणाला, घाणेरड्या शेपटीला मी हात लावू काय, उचल ती लवकर. माकड म्हणाले, बर, मग असं कर, तुझ्या गदेने शेपटी बाजूला कर. भीम म्हणाला, माझ्या गदेने तुझी शेपटी तुटली तर? माकड थोडे हसून म्हणाले, आणि तुझी गदाच तुटली तर? एक म्हातारे माकड आपली थट्टा करत आहे. हे पाहून भीमाला राग आला. त्यांनी रागाने शेपटीला गदा लावली, पण शेपटी हलेना. त्याने शेपटीखाली गदा लावली, पण तो शेपटी उचलू शकेना, उडवून देऊ शकेना. त्याने सगळी शक्ती लावली. त्याला दम लागला, तो घामाघूम झाला, पण शेपटी हलेना. मग त्याने शेपटी खालून गदा काढून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याला गदा काढताही येईना. आता भीमाचे डोळे उघडले. हे सामान्य माकड नाही हे त्याच्या लक्षात आले. भीम नम्रपणे म्हणाला, महाराज, आपण कोण आहात? माकड म्हणाले, मी श्रीराम भक्त हनुमान आहे. भीमासमोर हनुमानाचे प्रचंड रूप उभे राहिले. भीमाने महाबली हनुमानाला वंदन केले. तो म्हणाला, मला माझ्या शक्तीचा गर्व झाला होता, मला क्षमा करा. हनुमानाने भीमाला क्षमा केली आणि आशीर्वाद दिला.